वळूयात पुढच्या बातमीकडे. अमित शहांकडून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे, गिरीश महाजन तसेच माणिकराव कोकाटे देखील त्यावेळी उपस्थित होते. अमित शहा हे आता नाशिकमध्ये पोहोचलेले. त्र्यंबकेश्वराचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूजा देखील संपन्न झालेली आहे. आणि यावेळी महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत, माणिकराव कोकाटे हे देखील त्यांच्यासोबत आहे. खरं तर आपण पाहिलंय नाशिक तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये कुठेतरी वाद असताना दिसत होता. एकनाथ शिंदे हे देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. हे आता सगळं जे पालकमंत्रीपदाचं प्रकरण आहे किंवा एकनाथ शिंदेंची नाराजी ही दूर होणार का, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, हे पाहावं लागणार आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, त्र्यंबकेश्वराचं दर्शन अमित शहा यांनी घेतलेलं आहे, पूजा देखील झालेली आहे. या संदर्भात माहिती द्याच. मात्र एकनाथ शिंदे, माणिकराव कोकाटे हे देखील त्यांच्या सोबत त्या ठिकाणी आहे. आणि एका दृष्टीने बघायला गेलं तर नाशिकच्या पालकमंत्री मंडळाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. हा आता सुटू शकतोय का, काय वाटतंय? जान्हवी, आत्ताच काही वेळापूर्वी अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिरामध्ये दर्शनानंतर त्यांनी एक पूजा सुद्धा केल्याची ही माहिती मिळत आहे आणि त्यानंतर त्यांनी आरती सुद्धा केलेली आहे. आज अमित शहा यांच्यासोबत अनेक जे मंत्री असतील, जे ते खरं तर जे ते सुद्धा उपस्थित होते. आणि मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून हे नाराजी नाट्य हे चालू झालेलं होतं. नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात हे अगदीच धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.